टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तुम्हाला त्याच्यातलं जास्त अनुभव कारण तुम्ही कारखाना चालवतात, सहकार डिपार्टमेंट म्हणजे तुमच्याकडे कुठून कुठून भरलाय, पश्चिम महाराष्ट्र म्हणलं म्हणजे काय सांगायची गरजच नाही। तर आपल्या सहकार संस्थेमध्ये सहकार डिपार्टमेंटमध्ये बसल्यानंतर बाकी काहीच नव्हतं, भाऊ आमचे पैसे काढून द्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहकार डिपार्टमेंटमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक हेलपाट्या घालत असतात, आता त्याच्या दिवसाचे जे दिवस होते ते आता संपलेले आहे। कारण नॅशनलाइज बँका आता आपण बघतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जर आपण नजर टाकली, जेवढे तुम्ही आता पीक कर्ज आम्हाला देताय त्याच्यापेक्षा जास्त मैदानामध्ये आता नॅशनलाइज बँका सुद्धा उतरलेल्या आहेत। म्हणजे पूर्वी असं होतं की नॅशनलाइज बँकेमध्ये गुलाबराव पाटलाला जायचं असेल तर पहिले त्याच्या कपड्याकडे बघावं लागायचे, आता तसं नाही आहे। साधी बचत गटची महिला जरी गेली आणि तिने आपला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला तरी आता त्या सुद्धा बँका पैसे घेऊन उभ्या आहेत की बाबा घ्या आणि आता तुमचा उद्योगधंदा सुरू करा। त्यामुळे सगळीकडे आता कॉम्पिटिशन या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि बँक आपल्या दारी अशा पद्धतीने बऱ्याच बँका आता घरोघरी जाऊन आपल्या बँकेचा धंदा कसा वाढेल त्याच्याकरता वेगळ्या वेगळ्या योजना करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। ही अर्बन बँक म्हणजे हे अर्बन बँकेचं म्हणजे धरणगाव शहरामध्ये जसं आम्ही नाव घेतो तसं अंबनेचं एक वैभव आहे। 100 वर्ष लावलेलं हे वटवृक्ष आज केवढं मोठं उभं झालं। खरं म्हणाले तर संचालक मंडळाचे या ठिकाणी मी आभार मानतो। बँकेचं चेअरमन मी एकही संस्था माझ्या आयुष्यामध्ये काढली नाही, म्हणजे एक शाळा छोटीशी सोडली तर मी या कोऑपरेटिव्ह धंद्यामध्येच पडलो नाही। मी ना सोसायटीच्या डायरेक्टर झालो, यांनी बळजबरी मला फेडरेशन आणि यांना काही काम नव्हतं, मला फेडरेशनमध्ये उभं केलं, नाही तर मला हा धंदा परवडत नाही। आपल्याला कसं पाहिजे, हे गल्ली तू ओ गल्ली, म्हणजे ही गल्ली भेटली तर भेटली, त्या गल्लीत भेटूनच जात। हे सहकारमध्ये आहे ना सगळं भाजीचं तरण असतं। म्हणजे काय आहे, इतके कलाकार लोक राहत आहे, हे 150-200 लोकांना येडं करून निवडून आलेले असतात, ते त्यांना येडं करणं एवढं सोपं नाही। म्हणजे मी नेहमी सांगत असतो की सोसायटीची निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आमदारकीची निवडणूक सोपी आहे, कारण यांना मर्यादित मतांमध्ये कार्यक्रम करायचा आहे। आमदारकीच्या निवडणुकीमध्ये या गल्लीत नाही भेटलं त्या गल्लीत भेटते, या गावात प्लस आहे, पुढच्या वेळेस त्या गावात मायनस राहतो। पण इथे कसं राहतं, मेरे बाप को उसके बाप को गिराया था, म्हणजे तिथून बदला होतो आणि त्याच्यामध्ये निवडून येणं म्हणजे फार मुश्किल काम आहे। आणि त्यातल्या त्यात आज जवळपास 65 कोटी मला वाटतं या बँकेची ठेव आहे आणि कर्ज वाटप पण मला वाटतं 48 कोटी आहे। आणि आता देतानाच असा कार्यक्रम करतात आता बँकेवाले की बरोबर माणूस पाहून देतात, एकदम पद्धतशीर देतात। आणि जसं माणसाचं हृदय हे सगळ्यात मोठं पार्ट आपण मानलं जातं की त्याच्यावर सगळी गाडी चालती, तसं आम्ही सहकार डिपार्टमेंटवाले गेले तर येते कितना येत त्याचं हृदय आहे, त्याच्यावर ही बँक चालत असते। आणि आता सगळ्या बँका ह्या काटकसरीने काम करायला लागल्या। रिझर्व्ह बँकेच्या एवढे बॅन आलेले आहे आता की त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही, 2 पावलं पुढे टाकता येत नाही। केंद्रामध्ये आता सहकार मंत्री अमित शहाजी झाल्यापासून आणखी बँकेच्याकडे जास्त लक्ष देण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे अर्बन बँकेचं मी या ठिकाणी खूप या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ATM पासून आणखी आता 2 संस्था या ठिकाणी केल्या। फक्त सहकार मंत्री महोदयांना माझ्या मनामध्ये एकच खतखत राहिली की मल्टी बँक ज्या होतात, जे एखाद्या बँकेने राज्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस तो संस्था उघडतो तेव्हा आपल्या राज्याचं नियंत्रण साहेब त्याच्यावर राहत नाही आणि ह्या बँका आपल्याला येडे करून टाकतात। म्हणजे BHR हा आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आणि वाईट आलेला अनुभव आहे। आमचा DDR असतो तिथे, पण कंट्रोलिंग सगळी केंद्राची असते। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण म्हणा किंवा सगळ्या राज्यांनी ही विनंती केली पाहिजे की ह्या ज्या बँका राज्याच्या बाहेर आपलं कार्यक्षेत्र वाढवतात आणि त्याच्यानंतर आपलं त्याच्यावर नियंत्रण राहत नाही, त्याच्याकरता सगळ्या राज्यांनी केंद्राकडे ही विनंती केली पाहिजे। कारण की ह्या लोक बऱ्याचपैकी गरिबांचे पैसे डुबवतात। काही लोक तर बिचारे असे येतात की त्याचं बायपास आहे, मुलीचं लग्न आहे, पैसे दिलेले नाही आहे, 10 लाख रुपये ठेवलेले आहे, त्यावेळेस फार मोठ्या अडचणी होत असतात। तर त्याच्याकडे सुद्धा आदरणीय बाळासाहेब या ठिकाणी लक्ष ठेवतील, मी त्यांची नम्रपणे माफी मागतो। खरं म्हणायला गेलं तर दादांनी आणि ते तिकडे येत असल्यामुळे मी
दोन एक कार्यक्रम माझे रद्द करून इकडे आलो, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये सहकार मंत्री येत आहेत. कोणत्याही मंत्र्याचं स्वागत करणं हे पालकमंत्र्याची जबाबदारी असते. त्यामुळे मी त्यांची नम्रपणे माफी मागणार आहे की पुढचे कार्यक्रम असल्यामुळे एक वेळेस दादांकडे जेवण झालं होतं, पण आज त्यांचं जेवण माझ्याकडनं चुकतंय, कारण की गुरुवार असल्यामुळे मला वाटतं काहीतरी गडबड असेल. त्यामुळे बरोबर साधच आहे ना, त्यामुळे तुम्हाला बरोबर समजतं सगळं. आणि त्यातल्या त्यात मुंदडे चेअरमन ह्या त्या अरे कार्यक्रमात या का, म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की आज या कार्यक्रमाला मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या बँकेची खूप खूप प्रगती व्हावी. मला तरी असं वाटतं की आपल्यासारखे कोणीच पुढाऱ्यांना त्यांनी कर्ज दिलेलं नसेल, कारण की देतच नाही आहे लोक. सगळ्यात डुबवणारी ज्या लाभतीच राहते. त्यामुळे मला तरी असं वाटतं की या बँकेची खूप खूप प्रगती हो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय बाळासाहेबांची आणि आपल्या सगळ्यांची माफी मागून पुढच्या कार्यक्रमाला जायला आपण सगळेजण मला परवानगी द्याल अशी नम्र प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.